महाराष्ट्र, जिल्हे 36 आणि दानव एक अशोक केसवानी. असं काय केलंय त्यांनी? जॉब स्कॅम्स. नमस्कार मित्रांनो, आज मी चर्चा करणार आहे एका नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल, ज्याचं नाव आहे श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन. हा चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे आणि त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे नुकताच. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजिंक्य उपासनी यांनी केले आहे आणि प्रमुख भूमिकेत आहेत गौरव उपासनी, सायली वैद्य, अथर्व देशपांडे व त्यासोबतच इतर कलाकार. ट्रेलरची सुरुवात होते एका गंभीर आणि उत्कंठावर्धक सीनपासून. यात आपल्याला चित्रपटातील मुख्य पात्रांची ओळख होते. जनक सिंग आणि समीर रंधवे हे दोन झुंजारू बिझनेसमॅन आहेत, जे त्यांच्या कॅफेच्या ब्रँचेस विस्तारण्यासाठी गुंतवणूकदारांच्या शोधात असतात. चित्रपटाची स्टोरी जॉब देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या फ्रॉडवर आधारित आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला दिसते की जनक सिंग एका गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. त्याला पकडण्यासाठी ते कुठल्याही थराला जाण्यास तयार आहेत. या स्टोरीमध्ये अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. गौरव उपासनी यांनी जनक सिंगची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयात एक वेगळा स्वॅग आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. सायली वैद्य आणि अथर्व देशपांडे यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. संपदा गायकवाड आणि वैभव रंधवे यांच्या अभिनयाने चित्रपटात आणखी रंगत आणली आहे. तसेच ट्रेलरमध्ये दाखवलेले संवादही खूप प्रभावी वाटतात. श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर असणार आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो. ट्रेलर पाहून असे वाटते की हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन मापदंड स्थापित करेल. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? कृपया तुमचे विचार कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. तर मित्रांनो, हा होता श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद.